श्रीमन्महागणाधिपतये नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवत्तमसां राशीनाशयति विघ्नानां। श्रीसरस्वत्यै नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। ॐ नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वरूप मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। कृते जनार्दनो देवश्रितायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभः। श्री श्री गुरवे नमः। हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाऊली वरद हस्तधर मम शिरि तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे कृपाळुवा श्रीहरिराया। श्रीमद्भागवत महापुराण द्वितीय स्कंद अथाष्टमोऽध्यायः। राजा परीक्षिताचे विविध प्रश्न। राजा म्हणाला, भगवन, आपण वेदविद्यांमध्ये श्रेष्ठ आहात। जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली, तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला। कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परममंगल करणारे आहेत, म्हणून त्या मी आपणाकडून जाणू इच्छितो। अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगी मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडू शकेन। जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात, त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात। श्रीकृष्ण कानांच्या छिद्रांतून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात। रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्यांचे हृदय शुद्ध होते, तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही। ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडित नाही। भगवन, जीवाचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्याचे शरीर पंचमहाभूतांपासून बनते, हे आपोआप होते की अन्य काही कारणामुळे आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात। आपण सांगितले की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रगट झाले, त्यातून सृष्टीची रचना झाली। हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी जसा परिच्छिन्न आहे, तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले। हे कसे? ज्यांच्या कृपेने सर्व भूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले नाही, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत। सर्वांतर्यामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे व कोणत्या रूपात शयन करतात? पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषाच्या अंगापासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती, आणि नंतर हेही सांगितलेत की लोक आणि लोकपालांच्या रूपात त्यांच्या अंगांची कल्पना झाली। या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्यांच्या अंतर्गत अवांतरकल्प किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय? अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती, चुटकी इत्यादी आणि स्थूल गती, वर्ष इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते? विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रजतम या 3 गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात। त्या इच्छणाऱ्या जीवांपैकी कोणत्या योनीत प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या प्रकारची कर्मे करतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि त्यात राहणाऱ्या जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा। त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा। युगांचे भेद, त्यांची परिमाणे आणि वेगवेगळे धर्म तसेच भगवंतांच्या विभिन्न अवताराची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा।
मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजश्रींचे आणि संकटात सापडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वांची संख्या किती आहे? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते? योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? तळी, विहिरी खोदणे इत्यादी स्मार्त, यज्ञ आगादी वैदिक तसेच काम्य कर्मांचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखंडांची उत्पत्ती कशी होते? आत्म्याच्या बंधमोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परम स्वतंत्र आहे. ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षीभावाने उदासीन कसे राहतात? भगवन, मी हे सर्व आपल्याला विचारित आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने, आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परमप्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्व परंपरेने सांगितलेलीच माहिती सांगतात. ब्रह्मन, रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमय लीलाकथांचे श्रवण करीत आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीलाकथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले, जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. अध्याय 8 समाप्त. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहितायां द्वितीय स्कंदे प्रश्नविधिर्नामाष्टमोऽध्यायः. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनस्तं नमामि हरिं परं. श्रीकृष्णार्पणमस्तु. सदा अंतरीयासे नाम तुझे, कळू दे मला सत्य कर्तव्य माझे. तुझ्या थोर कृपे पळू दूर माया, क्षमा कर श्री सद्गुरु राया. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु.